मित्रांनो, उन्हाळा आला की उन्हाळा कधी संपेल या दिवसाची वाट बघतात आणि उन्हाळा संपत चालला की पावसाळा कधी येईल या दिवसाची वाट बघतात। पण मित्रांनो, आमच्याकडे पाऊस आला, पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस आला। फक्त पाऊस नाही आला तर त्याच्यासोबत वारा सुद्धा आला, म्हणजे वारा पाऊस आला। त्याच्यामुळे सगळ्या घरांची वाट लावून गेला। वारा पाणी आला आणि सगळ्या भाताची नासधूल करून गेला। भयंकर वारा होता, चक्रीवादळ होतं आणि या चक्रीवादळाने आणि या वारा पावसामुळे बऱ्याच जणांच्या घरांची पत्रे उडवली, पत्रे फोडून टाकली आणि घरे सुद्धा मोडून टाकली। आमच्याकडे जर बघितलं तर 10 घरांपैकी 5 घरांची पत्रे या वाऱ्यामुळे उडवून टाकली, मोडून टाकली। आमच्या गावाकडची गरीब परिस्थिती, माणसाकडे जास्त पैसा नाही, त्याच्यामुळे कसं तरी घर बनवतात, त्यांच्या काबाड कष्टाने पैसे कमावतात आणि त्याच्याने घर बनवतात, नवीन पत्रे बसवतात, नवीन घर बनवतात आणि या गोष्टीचा त्यांनी विचार सुद्धा केला नसेल की या नैसर्गिक आपत्तीमुळे आपलं घर मोडेल। पण मित्रांनो, या वाऱ्याने आणि या पावसाने त्यांच्या घरांची वाट लावली, त्यांच्या भातांची वाट लावली। मित्रांनो, तुमच्या गावामध्ये सुद्धा वारा पाऊस आला होता की नाही ते मला कमेंट करून सांगा। कुणाच्या घराची वाट लावली, ज्यांची घरे उडवली, पत्रे उडवली, घरे मोडून टाकली, भाताची वाट लावली, नुकसान केले, असं तुमच्यासोबत सुद्धा घडलं असेल आणि ज्याच्यासोबत घडलं असेल त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा। मला सुद्धा कळेल की कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठं हा वारा पाऊस आला आणि ज्यांचं पण नुकसान केलं असेल ते मग घराचं असो किंवा भाताचं असो, त्याच्यासाठी तुम्हाला भरपाई भेटते। त्या नुकसानाची भरपाई तुम्हाला सरकार देतोच। आणि जर तुम्हाला या नुकसानाची भरपाई पाहिजेत असेल आणि या नुकसानाची जर तुम्हाला भरपाई मिळवायची असेल तर तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला KYC करावे लागते, एक फॉर्म भरावा लागतो आणि त्याच्यासाठी कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट लागतात। आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि 2 फोटो आणि जे नुकसान झालं असेल त्याचा फोटो लागतो। हे सर्व जॉईन करून हे कागदपत्रे घेऊन तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये घेऊन जावं लागतात आणि त्या ठिकाणी तुमची KYC केली जाते। आणि ज्यांच्याकडे हे काम झालं असेल, ज्या ग्रामपंचायतने हे काम केले असेल, त्या ग्रामपंचायतचं मी मनापासून आभार मानतोय। आणि ज्या ग्रामपंचायतने हे काम केलं नसेल ना, तर ह्याच्यापेक्षा निर्लज्जपणा कोणीच करू शकत नाही। कारण ज्या शेतकऱ्याने एवढी मेहनत करून, काबाड कष्ट करून, घाम गाळून ते भात पिकवलं, घरामध्ये आणलं आणि जर या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचं जर नुकसान होत असेल ना आणि या नुकसानाचं भरपाई जर भेटत नसेल, ग्रामपंचायत कशासाठी असते? गावाच्या विकासासाठी, गावाचं काम करण्यासाठी, शेतकऱ्यांचं काम करण्यासाठी। आणि त्याच गावातल्या शेतकऱ्याचं जर नुकसान होत असेल, भाताचं नुकसान होत असेल, घराचं नुकसान होत असेल आणि त्याचीच भरपाई जर भेटत नसेल त्याला आणि हेच जर भरपाईचं काम ग्रामपंचायत करत नसेल तर ह्याच्यासारखं निर्लज्जपणा आणि ह्याच्यासारखं वाईट काम कोणतंच नसेल। त्याच्यामुळे प्लीज करून सर्व ग्रामपंचायतनी याच्याकडे लक्ष द्या आणि या शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई त्यांना मिळालीच पाहिजे आणि हे काम तुम्ही केलंच पाहिजे। कारण हे काम तुमचं आहे आणि हे काम तुम्ही केलेच पाहिजे। जेव्हा तुमचं इलेक्शन असतं तेव्हा तुमचे उमेदवार प्रत्येक घराघरामध्ये फिरतात, आम्हालाच मत करा हो असे प्रेमाने बोलतात, प्रत्येक घरामध्ये फिरतात, पूर्ण गावामध्ये फिरतात, त्यांचा प्रचार पूर्ण रस्त्याला करत फिरतात। पण जेव्हा त्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं ना, तेव्हा त्या शेतकऱ्यांना कुणीच विचारत नाही। प्लीज करून असं करू नका। जेव्हा तुम्ही इलेक्शन टायमाला घराघरामध्ये फिरतात त्याचप्रमाणे तुम्ही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या घरामध्ये जाऊन विचारा, किती नुकसान झालंय ते पहा आणि त्या नुकसानाची भरपाई सुद्धा तुम्ही त्यांना भरून द्या, एवढीच विनंती आहे। आणि ज्या गावांमध्ये हे काम केले असेल, ज्या ग्रामपंचायतने काम केले असेल त्यांचे मी मनापासून आभार मानतोय। ज्यांनी केलं नसेल त्यांनी अजून पण हे काम करून घ्या आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान, त्या नुकसानाची भरपाई त्यांना मिळालीच पाहिजे, यासाठी तुम्ही काम नक्की करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला शेअर नक्की करा। थँक यू। खतम।